स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मी आहे स्नेहा. तर आज नेहाने तिच्या मेहंदीला आम्हाला बोलवलं आहे आणि तिने 4 वाजताच बोलवलं आहे, पण मी 7:30 वाजता चालली आहे. खूप लेट झालं आहे आणि सगळ्यांचे कॉल येत आहेत. आम्ही मस्त तिच्यासाठी सरप्राईज डान्सचा पण प्लॅन केला आहे. सो लेट्स गो, नेहाकडे जाऊया आणि मस्त 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 मेहंदी काढूया. आता आम्ही बांगड्या भरल्यात आणि आता आपण नेहाची मेहंदी बघायला जाऊ. आणि या सुंदर सुंदर मुली आणि सुंदर सुंदर मेहंदी काढल्यात. दाखव. वाव, इज्जत से दिखा यही हरकतें फिर तेरी ब्लॉग में जाती है. मुझे याद आ गया मेरा कंटेंट. आणि सुंदर नवरी आणि नवरीची सुंदर मेहंदी. कृतीचं नाव काढलं का? शो योर हैशटैग. उल्टा दिखता है. This is our bride. She is very busy and ही आहे स्नेहाची ब्लॉगर, स्नेहा द ब्लॉगर. फेक कंटेंट देती एंड हम लोगों ने हैशटैग भी बनाया है गाइस. कैन यू रीड इट? स्नेहरू विद द पॉ, बिकॉज विद द पॉ. वाई नेहरू विद द पॉ? कैन यू प्लीज एक्सप्लेन? नेहा ॲनिमल लवर आहे आणि ती कॅट्स आणि विशालनगरमधल्या सगळ्या कुत्र्यांचा मांजरांचा सांभाळ करते आणि हे दोघांची जोडी जी जुळली आहे ती कुत्र्या मांजरांच्या प्रेमामुळे जुळली आहे, म्हणूनच नेहरू विद द पॉ. तर आम्ही नेहासाठी खास स्पेशल डान्स प्रिपेअर केला आहे आणि त्याच्यासाठी रूममध्ये जागा नव्हती, तर आम्ही मस्तपैकी टेरेसवरती अरेंजमेंट करतो आहे आणि मस्त साफ केलं आणि सगळे मस्त नाचणार आहेत. आता स्पीकर मिळाला आहे आणि आता फक्त काय राहिलं, आता डान्स करायचा आहे. कसं वाटतंय? मैं बहुत नर्वस फील कर रही हूँ. इट्स लाइक DID फॉर मी. और मुझे मुंबई जाना है और मुझे फाइनल राउंड तक DID जीतना है. Yes. खिताब मुझे चाहिए, तकदीर की यस, टोपी. बहुत बड़ी कंपटीशन है इधर. एक ही डांस है. स्कैटर गाइस. असं कर. तर काल नेहाची मेहंदी झाली. आज फ्रायडे आहे, सगळा निवांत दिवस होता, त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित सेटअप केलं आहे. लग्नासाठी काय घालायचं आहे, त्याच्यावरती कानातले काय आहेत, सगळं व्यवस्थित आटपून ठेवलं आहे आणि उद्या नेहाची हळद असणार आहे. तर हळदीला पण आपण भेटूया. त्याआधी माझी मी तयारी दाखवते तुम्हाला. पण इयरिंग्स वगैरेचा पार्ट इकडे ठेवला, टिकल्या आणि बांगड्या नववारीवरती घालायचे कानातले आणि सगळं व्यवस्थित मांडून ठेवलेलं आहे. आणि तर आज आहे नेहाची हळद आणि मी मगाशीच नेहाच्या घरी पण जाऊन आली आहे आणि आता मस्त तयार झाली आहे. 12:20 झाले आहेत, 12:30ची हळद आणि मला लवकर पोहोचायचं आहे. सो लेट्स गो. कितीपर्यंत तयार झाले आणि मस्त हळदीला मजा करूया. ते काय चाललंय खांद्याला हे कर. हाताला पायाला प्रमुख
ए अनिकेतला कोणी बोलवलं? लाव तू लाव लाव त्याला. निकिता भी आई है, अभी देखा। राजाला डेंजर राजाला. राज पण राहिलाय. हॅलो, ते सकाळी नेहाची हळद झाली आणि आता मी चाललोय सगळे ऋतूकडे. तर मस्त फुलं वगैरे घेतली आहेत आणि आता मी ऋतूकडे चाललोय. नवरा मुलगा. तर आम्ही सगळं सामान घेऊन पोहोचलो हळदीसाठी आणि आम्ही छोटी हळद सेलिब्रेट करणार आहे. तर वरती ऑलमोस्ट डेकोरेशनची तयारी पण झालेली आहे. कुणासोबत रे? हो बाबा, लिहिली असेल. तुझा मेकअप कितीचा? माझा मेकअप 2000 रुपयाचा. तुझ्या बांगड्या किती छान आहेत, कुठून घेतल्या? कसं लागतंय? छान आहे का? आनो माहित तो पण प्रेमातच असतो. कौस्तुभच्या पण लग्नाची तयारी सुरू आहे. लहान वयातली एखादी मुलगी, बालविवाह होणार आहे कौस्तुभचा, हे आमच्या लक्षात आलेलं आहे. कारण उंची वाढत नाहीये, पैसा वाढतोय पण उंची वाढत नाहीये. हे आमचा पूर्ण केनसूर ग्रुप बरीच वर्ष झाली, 5-6 वर्ष झाली सोबत राहतात सगळं. म्हणजे अरे बहुत शर्मा रहा है यार तू डेकोरेशन देख के. मस्तपैकी गुलाबांच्या पाकळ्या तोडून, मस्तपैकी झेंडूच्या फुलांसोबत त्यांना मिक्स करून, मस्तपैकी निकिताने फोटोसाठी पोज देऊन ऋतूच्या हळदीची तयारी झालेली आहे. सगळी तयारी झाली आणि खूप मस्त वाईब येते. तर टेरेसच्या इथे आम्ही मस्त सेलिब्रेशन करतो आणि सगळे उत्साहात आहेत. खूप मजा येते. आणि आम्हाला मिळाले ही गोड गोड पाविका. हाय पाविका.
एंगल से सारा वीडियो आता है। अशी लावली पाहिजे हळद. हळद लागली. लावलंय मला आणि आरी रेडी. हळू रे हळू. अबे सब नाचो फिर नाचेगा. पण फलांमध्ये व्हेरायटी आहे ना, मँगो ते झाले मँगो ग्लास. हे रेकॉर्ड नाही केलं. तुझं होतं नाव सोनाली